सध्या पोलीस ऍक्शन मोड मध्ये आहेत, आपण थेट जाऊया। आणि इकडे ऐका 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 आणि 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 जे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत ते जर दादाही म्हणतात आपल्याला पाळायचे आहेत, तर माझी विनंती आहे पोलीस ज्या सूचना देत आहेत ते त्यानुसार आहेत, त्या कृत आहेत। ठीक आहे, चला 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 चल पत्रकार परिषद घेणार आहे। मला बी साहेब एक नंबर विनंती, दादानी पत्रकार परिषद आम्हाला सांगू द्या, गाड्या काढतो तेव्हा लगेच काढले जातील। दादाची पत्रकार परिषद तुम्ही पाहिले नाही, पाटला सकाळपासून दोनदा सूचना आता ही स्टेजून 2 मिनिटात स्टेजून सूचना आहे। मी दादा दिलेली आहे सगळ्यांना। ऐका ऐका, आम्ही काही खोटं बोलणार नाही, पण पोलिसांनी तुम्हाला कसलीही त्रासदायक भूमिका घेतलेली नाही, तुम्ही समजून घ्या। आम्ही सगळं बघतोय, पण काहीही पोलिसांनी हे नाही केलेलं आहे, तर मग जे तुमच्यावर बंधन करायचं तेवढं ऐकावं लागेल। ठीक आहे, मोकर गाड्या नाही का, अन्न पाण्याच्याच गाड्या मोकर गाड्या नाही का। थांबा तुम्ही, आलो मी एका मिनिटात, थांबा। आपण बघतोय रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस विनंती करतायत आणि सगळ्या आंदोलकांना पटवून सांगतायत की हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी लागेल, रस्ते मोकळे करावे लागेल। आंदोलकांचं असं म्हणणं आहे, जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही लगेच रस्ते मोकळे करू, गाड्या बाजूला घेऊ। आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी चर्चा मागच्या काही वेळापासून सुरू आहे। आपल्याला माहित आहे आज 3 वाजेपर्यंत हे सगळे रस्ते मोकळे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत हायकोर्टाकडून। काल सुनावणी झाली, आज 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आणि या सगळ्यामध्ये दुसरा एक नवीन GR काढण्यात येतोय राज्य सरकारकडून, तो GR सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडे रवाना झालेला आहे। ही 2 दृश्य आपण बघतोय, एकीकडे आझाद मैदानातली दृश्य आहेत, तर दुसरीकडे मुंबईतल्या महानगरपालिकेसमोरचे दृश्य आहे, ज्या ठिकाणी आंदोलकांना पोलीस समजावताना दिसत आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या मराठा आंदोलकांची सुरू आहे। 3 वाजेच्या आत हा संपूर्ण परिसर खाली करा, कोर्टानं हे आदेश दिलेले आहेत। या ठिकाणी लोकांना पाहणीसाठी आम्ही पाठवू आणि जर या संदर्भात पाहणी नंतर सुद्धा हे लोक इथे असतील तर निश्चितच हे आंदोलन आता बेकायदेशीर ठरणार आहे। मनोज जरांगे यांना सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणाहून उठावं लागेल, अशा प्रकारे एक चर्चा सुरू आहे। मात्र मनोज जरांगेंच्या जोपर्यंत आम्हाला सूचना मिळत नाही, जोपर्यंत त्यांची पत्रकार परिषद होत नाही आणि आदेश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही, आंदोलकांची भूमिका आहे। पोलीस समजावता आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास आम्ही दिलेला नाहीये, जी कारवाई करायची आहे ती पूर्णपणे अशीच झाली पाहिजे, जे आदेश दिले त्याप्रमाणेच झाली पाहिजे, समजावणीचा सूर सध्या पोलिसांचा दिसतोय। मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अगदी अनुपमा, ही 2 दृश्य आपण बघतोय CSMT परिसरातली। काही अंशी गर्दी कमी करायला, आंदोलकांना बाजूला करायला पोलिसांना यश आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये पोलीस चर्चा करतायत, सामोपचारानं आंदोलकांना बाजूला घालवण्याचा प्रयत्न करतायत, समजावून सांगतायत पोलीस की या सगळ्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाहीये आणि तुम्ही बाजूला व्हायला पाहिजे, कोर्टाचे आदेश आहेत, जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे। अगदी आपल्याला आता काही वेळामध्ये कळणार आहे की काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, कारण कोर्टाने सांगितले 3 वाजेच्या आत हा संपूर्ण परिसर खाली करायचा आहे आणि 2:45 निर्वाणीचा इशारा दिलाय, 2:45 पर्यंत खाली करायचं। 3 वाजता कोर्ट पुन्हा एकदा बसणार आहे आणि या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय येणार आहे। या क्षणाच्या 2 महत्त्वाच्या अपडेट्स ही 24 तासवर तुम्हाला पाहायला मिळतात। एकतर मराठा आरक्षणाचा तोडगा आहे तो दृष्टिक्षेपात असल्याचं कळतं आहे आणि या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो आता जरांगे पाटील यांच्याकडे पोहोचणार आहे, त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्या दुसरीकडे मराठा आंदोलकांना मुंबई खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि वाहनं तर सकाळपासूनच बाहेर जायला लागलीत, मात्र आंदोलक आपली जागा सोडायला तयार नाहीत आणि त्या दृष्टीने पोलिसांची समजूत काढताना दिसतात। मराठा आंदोलक आपल्या भूमिकावर अजूनही ठाम
आहेत आणि मुंबई सोडणार नाहीत जोपर्यंत मनोज जरांगे आम्हाला आदेश देणार नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे। काही वेळापूर्वी आपण संवादही ऐकला, त्यामुळे दुपारी 3 वाजता नेमकं या परिसरामधलं चित्र काय असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी त्यामुळे 3 वाजेपर्यंत पुढचा अर्धा तास अतिशय महत्वाचा आहे, कारण हायकोर्ट सुद्धा या सगळ्या परिसराचं निरीक्षण करणार असल्याचं कोर्टानं स्वतः सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तोपर्यंत हा परिसर मोकळा करण्याचं एक आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। दुसरा एक महत्वाचा मुद्दा, नवीन जीआरचा जो ड्राफ्ट आहे तो जरांगे पाटलांकडे रवाना करण्यात आलेला आहे। जरांगे पाटील आणि त्यांची जी कायदेशीर सल्लागार टीम आहे तो त्याचा अभ्यास करतील आणि त्यावर नेमकं काय होतंय ते बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे। आजचा दिवस आणि पुढची काही मिनिटं अतिशय महत्वाची आहेत अनुपमा। निश्चितच, आणि त्याच दृष्टीने आपल्याला दिसतंय की आता शेवटचा अर्धा तास राहिलेला आहे। झी 24 तासच्या स्क्रीनवर शेवटच्या अर्ध्या तासाचं आपण हे एक घड्याळ पण पाहतोय, तर त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासामध्ये 32 मिनिटांमध्ये नेमकं काय होतं आहे मुंबईमध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहतोय आपण रॅपिड ॲक्शन फोर्सचे सुद्धा जवान आता तैनात आहेत, पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आलेली आहे। हा संपूर्ण परिसर गेल्या 2 दिवसांपासून मराठा आंदोलकांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता आणि हा संपूर्ण परिसरामध्ये जिथे दिसेल तिकडे मराठा आंदोलक वावरत होते आणि याचवरून कोर्टानं आज बरेच ताशेरे सरकारवर सुद्धा ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात।